चितळे बंधू. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पीएनबी घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला अटक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. भारताच्या विनंतीनंतर बेल्जियम पोलिसांनी ही अटक केलेली आहे. विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे. चोक्सी प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मागण्याची शक्यता आहे. ल्युकेमिनियानं पीडित असल्याचा दावा त्यानं केलाय. भारताच्या विनंतीनंतर बेल्जियम पोलिसांनी एंटवर्पमधून त्याला अटक केलेली आहे. शुक्रवारी रात्री अटक केल्याची माहिती मिळतेय. भारत सरकार चोक्सीला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 13,500 कोटींच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी मेहुल चोक्सी 2018 पासून फरार आहे. 2021 पर्यंत तो एंटिग्वामध्ये असल्याची माहिती होती. मात्र त्यानंतर त्याचं लोकेशन बेल्जियममध्ये असल्याचं कळलं होतं. मेहुल त्याच्या परिवारासह 2021 पासूनच एंटवर्पमध्ये राहत असल्याची माहिती आहे. मेहुल चोक्सी हा गीतांजली जेम्सचा व्यवस्थापकीय संचालक. पंजाब नॅशनल बँकेमध्ये 12,636 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यामध्ये तो आरोपी आहे. मेहुल चोक्सी, त्याचा पुतण्या नीरव मोदी, त्याची पत्नी अमी मोदी, भाऊ निशल मोदी यांची नावं या प्रकरणात आली आहेत. पीएनबीतील 2 कर्मचाऱ्यांसोबत 1.8 अब्ज डॉलर्सच्या कथित फसवणुकीमध्ये संगनमत केल्याचा संशय आहे. भारतापासून पळून जाण्यासाठी 2017 मध्ये त्याच्या नागरिकत्वाद्वारे गुंतवणूक कार्यक्रमाद्वारे कॅरेबियन बेट, अँटिग्वा आणि बार्बुडा इथं नागरिकत्व मिळवलं. मार्च 2018 मध्ये एका विशेष पीएमएलए न्यायालयानं चोक्सी आणि त्याचा पुतण्या नीरव मोदी आणि फायरस्टार डायमंड्सचे मालक निशल दीपक मोदी याच्या विरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं. आतापर्यंत पीएनबीचे किमान 6 कर्मचारी आणि चोक्सी आणि मोदी यांच्या किमान 6 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. अधिक अपडेट जाणून घेऊयात. गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. गणेश, अटक तर करण्यात आलेली आहे, पण आता त्याला भारतात आणण्यासाठी कसे प्रयत्न केले जातील, काय काय टप्पे असतील? प्रज्ञा, प्रयत्न पूर्ण होणार आहेत आणि फक्त सीबीआयच नव्हे तर ईडीच्या रिक्वेस्टवरती बेल्जियम अथॉरिटीजनं जी कारवाई केलेली आहे त्याचं कारण असं आहे की 2 ओपन एंडेड वॉरंट मेहुल चोक्सी विरुद्ध आहेत. एक वॉरंट आहे मे 2018चा आणि एक वॉरंट आहे जून 2021चा. हे दोन्ही ओपन एंडेड वॉरंट मुंबई कोर्टाचे आहेत आणि यालाच आधार करत ईडी आणि सीबीआयनं मागील काही महिन्यांपासून हे ऑपरेशन ते करत होते. मुख्यत्वे मेहुल चोक्सीची पत्नी प्रीती चोक्सी ही बेल्जियमची नागरिक आहे आणि हिच्याच नागरिकतेवरती यानं अँटवर्प इथं तो राहायला आला होता आणि त्याने सिटिझनशिप घेण्याचा प्रयत्न सुरू केला होता. ही माहिती अथॉरिटीजला मिळाली आणि तेव्हापासूनच पीएनबी प्रकरणाचे सगळे डॉक्युमेंट्स आणि त्याचा फॉलोअप ईडी, सीबीआय ही नोडल एजन्सी आहे जी भारतासाठी इतर देशातील एजन्सीशी समन्वय साधते अशा प्रकरणामध्ये, एक्स्ट्रॅडिशनमध्ये. त्यामुळं हे सुरू होतं आणि शुक्रवारी याला अटक केली आहे. 11 तारखेला अटक केली आहे याची माहिती मिळते. ईडी सीबीआयच्या रिक्वेस्टवरून 13,850 कोटीचं पूर्ण प्रकरण आहे. आपल्याला माहिती असेल ह्या पीएनबी प्रकरणामध्ये नीरव मोदी देखील एक आरोपी आहे आणि नीरव मोदी मागील 6 वर्षांपासून हा लंडनच्या जेलमध्ये आहे आणि त्याने एक कॉन्फिडेन्शियल प्ली मूव्ह केली आहे यूके कोर्टामध्ये, ज्याच्यावर सुनावणी लवकरात लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे. पण अद्याप त्याला एक्स्ट्राडाइट केलं गेलं नाही. आता मेहुल चोक्सी बेल घेण्याचा प्रयत्न करतोय. आज त्याच्यावर सुनावणी होणार आहे. मेहुल चोक्सीनं स्वतःला ब्लड कॅन्सर झाल्याचं सांगितलंय आणि त्याच्या ट्रीटमेंटसाठीच तो अँटिगा बार्बुडास मधून बेल्जियमला आल्याचं त्याने सांगितलंय आणि म्हणूनच त्याला इमिजिएट रिलीज करावा असं त्याच्या वकिलांची युक्तिवाद असणार आहे. पण आता पाहावं लागेल की बेल्जियम अथॉरिटीज यावर किंवा कोर्ट यावर काय निर्णय देतं, कारण मेहुल चोक्सीनं स्वतःला एक्स्ट्रॅडिट करण्यापासून रोखण्यासाठी हा डाव खेळलेला आहे की त्याचा उपचार सुरू आहे आणि भारतामध्ये त्याच्या आजारावर उपचार होऊ शकत नाही जेलमध्ये.
आणि म्हणून आजचा दिवस महत्वाचा आहे. आज कोर्ट काय निर्णय घेते निश्चित. त्यावर सगळं अवलंबून आहे. अपडेट जाणून घेत राहू गणेश. तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. एक महत्वाची अपडेट हाती येते. गुजरातच्या सीमेवरती 1800 कोटींचं 300 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. तटरक्षक दल आणि गुजरात